बजाज पल्स या कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रुग्ण प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये स्वागत करताना मला अत्यंत आनंद होतो आहे। आज मी डॉक्टर अजय रोटे, वैद्यकीय संचालक कमलनयन बजाज रुग्णालय, आपल्या सगळ्यांना आमचे जे वरिष्ठ फिजिशियन आहेत डॉक्टर मकरंद वैष्णव यांचं स्वागत करतो। नमस्कार। नमस्कार। डॉक्टर मकरंद वैष्णव यांचा टोटल अनुभव हा प्रदीर्घ 26 वर्षांचा अनुभव आहे आणि मागील 7 वर्षापासून ते कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये कार्यरत असून कमलनयन बजाज रुग्णालयातल्या प्रतिबंधक आरोग्य चाचण्या, आरोग्य तपासण्या, ज्याला आपण प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप्स असं म्हणतो, तर या विभागाचे ते इन्चार्ज आहेत, या विभागाचे ते प्रमुख आहेत आणि सर्व प्रकारच्या प्रतिबंधक आरोग्य चाचण्या करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे। नमस्कार, आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। सर, मला आधी हे सांगा की प्रतिबंधक आरोग्य तपासण्या किंवा हेल्थ चेकअप म्हणजे नेमकं काय आणि ते का करायला पाहिजे किंवा त्याचे फायदे काय आहेत? नमस्कार डॉक्टर अजय रोटे सर, इथे बजाज पल्स या वेब सिरीजमध्ये या मंचावर मला बोलण्याची आपण संधी दिली त्याबद्दल प्रथम मी आपला आभारी आहे। आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे हेल्थ चेकअप म्हणजे आपण किंवा कोणताही रुग्ण जेव्हा दवाखान्यात किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये किंवा एखाद्या डॉक्टरकडे जेव्हा आपली आरोग्याची तपासणी करण्याकरता जेव्हा जातो त्याला आपण जनरली हेल्थ चेकअप किंवा काही ठिकाणी बॉडी चेकअप, फुल बॉडी चेकअप या शब्दांप्रमाणे त्याला आपण माहिती असतो आपल्याला। तर या हेल्थ चेकअपमध्ये वेगळे वेगळे प्रकार जे आहेत त्याच्यात असं असू शकतं की एकाला प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप एक म्हणजे चेकअपचे जे प्रकार आहेत त्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप आहे, त्यानंतर डायग्नोस्टिक हेल्थ चेकअप असू शकतो, त्यानंतर ऑक्युपेशनल हेल्थ चेकअप असू शकतो आणि प्री एम्प्लॉयमेंट किंवा नोकरीच्या आधी जी तपासणी असते ती असू शकते। बरोबर। तर यामध्ये प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप हा जो भाग आहे हा म्हणजे रुग्णाला काही त्रास नसताना किंवा त्याला काही आजार नसताना जेव्हा त्याला जाणून घ्यायचं असतं की मला सध्या काही आजार आहे का किंवा भविष्यात काही आजार उद्भवू शकतो का, याकरता ज्या तपासण्या दवाखान्यात केल्या जातात त्याला आपण प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप म्हणतो। बरोबर आहे। तर या प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपचे फायदे जर म्हणायचं म्हटलं तर एक आपल्याला इंग्लिशमध्ये एक म्हण माहिती आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे एखादा आजार झाल्यानंतर त्या आजाराचा त्या रुग्णाला होणारा खर्च, त्याला होणारा त्रास किंवा त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या कौटुंबिक अडचणी, त्याच्या कामधंद्यावरती होणारा जो काही त्रास आहे त्या आजाराचा, त्यापेक्षा जर तो आजार झालाच नाही त्याला तर तो जास्ती चांगला राहील। बरोबर। म्हणजे आजार होण्यापेक्षा तो आजार न होऊ देणं हे जास्ती फायद्याचं राहील। करेक्ट। तर हा एक प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपचा फायदा आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करण्याकरता फार काही खर्च लागत नाही, फार काही ते तुमचा वेळ जात नाही, त्रास होत नाही त्या गोष्टी करता, त्यामुळे हे त्याचा एक फायदा आपण समजू शकतो। आणि बाकी प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपचा जर फायदा म्हणायचा म्हटला तर हेल्थ चेकअप ज्यावेळेस नॉर्मल आला असा आपल्याला समजतो रिपोर्ट प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपचा, तर त्यामध्ये त्या रुग्णाचा एक प्रकारचा कॉन्फिडन्स वाढल्यासारखा होतो, त्याला फील गुड येतो, आत्मविश्वास वाढतो। त्यानंतर याचा अजून फायदा जर म्हणला आपण तर काही आजारांचे निदान यामध्ये लवकर करता येतं आणि लवकर निदान झाल्यामुळे त्या आजारांचा इलाजसुद्धा चांगला सक्सेसफुल पद्धतीने होऊ शकतो। आणि तर यामध्ये या प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपच्या याच्यामध्ये आपण कोणते कोणते निदान करू शकतो की कोणत्या कोणत्या आजारांचे सहज पद्धतीने त्याचे आपल्याला कळू शकतात। तर यामध्ये रुग्णाची आपण ही तपासणी करताना एक जे त्याचं पूर्ण हिस्ट्री वगैरे घेतो, यामधून त्या रुग्णाची एकंदरीत लाईफस्टाईल कशी आहे, जीवनशैली कशी आहे, तो व्यायाम करतो का, त्याचा आहार कसा आहे, त्याची झोप कशी आहे, त्याचं स्ट्रेसचं लेवल किती आहे, या सगळ्या गोष्टींचा ॲनालिसिस करून त्याला योग्य सल्ला दिला जातो। त्याचे बाकी ब्लड प्रेशर वगैरे तपासण्या करून त्याला काही आजार झालेत का, रक्त वगैरे लघवी तपासण्या करून त्याला डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयरोग, कोलेस्ट्रॉल आहे का, असे काही आजार लवकर निदान त्यांचं होऊ शकतं। काही हाडांचे विकार असतील तर त्याच्या हाडांची परिस्थिती कशी आहे, डोळ्यांची, कानाची तपासणी,
बाकीसुद्धा लिव्हर किडनी अशा अवयवांचे काही आजार आहेत का हे आपल्याला लवकर समजू शकतं. बरोबर. तर हे एकंदरीत आपण प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपचे फायदे आहेत असं समजू शकतो. व्हेरी गुड. सरांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिलेली आहे की आरोग्य तपासण्या आरोग्य चाचण्या ह्या बऱ्याच प्रकारच्या असू शकतात. एक तर जसं त्यांनी सांगितलं की एम्प्लॉयमेंटच्या आधी की एखादी नोकरी लागण्याच्या अगोदर, जॉईन करण्याच्या अगोदर, रुजू होण्याच्या अगोदर आपल्याला काही तपासणी करावी लागते. त्या तर आपल्याला कराव्याच लागतात. पण याच्या व्यतिरिक्त प्रतिबंधक आरोग्य तपासणी किंवा प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करण्यामध्ये खूप सारे फायदे आहेत सरांनी जसं आपल्याला सांगितलं. तर आता याच्यात पुढचा प्रश्न असा येईल की याच्यामध्ये करण्याची पद्धती काय आहे आणि याचं कुणी करायला पाहिजे आणि कधी करायला पाहिजे? कुणी करायला पाहिजे जर म्हणलं तर त्याला काही असं बंधन नाही आहे. कोणत्याही वयाची व्यक्ती ही प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप तपासणी करू शकते. इव्हन लहान मुलांची सुद्धा केल्या जाऊ शकते बालरोग तज्ज्ञांकडून. आणि ॲडल्ट मेडिसिनमध्ये ॲडल्ट्सची आपण रेग्युलरली करतोच. तर कधी करायला पाहिजे जर म्हणलं तर मिनिमम कमीत कमी वर्षातून एक वेळा ही तपासणी आपण करायला पाहिजे. बरोबर आहे. आणि या प्रकारच्या म्हणजे ज्या प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप्स किंवा प्रतिबंधक आरोग्य चाचण्या आहेत याच्यामध्ये साधारण कुठल्या प्रकारच्या तपासण्या केल्या जातात आणि याचा साधारण खर्च किती असतो? यामध्ये आपण रुग्णाचं आल्यावरती सर्वप्रथम त्याचे बायोमेट्रिक्स, त्याचं हाईट किती आहे, उंची किती आहे, वजन किती आहे, BMI किती आहे, त्याचं ब्लड प्रेशर, बाकी व्हायटल तपासण्या ह्या करून त्याचे रक्ताच्या काही तपासण्या करतो ज्याच्यामध्ये त्याचा ॲनिमिया प्रोफाईल करतो. ब्लड शुगर, डायबिटीस आहे का, लिव्हरच्या तपासण्या, किडनीच्या तपासण्या, थायरॉईडच्या तपासण्या, असं एक बेसिक काही तपासण्या करतो. आणि त्या रुग्णाचा वयोगट काय आहे किंवा त्याला आधीचे काही आजार आहेत का याचा एक अंदाज घेऊन त्याला अजून काही स्पेशलाइज तपासण्या जर करायची आवश्यकता असेल तर ते आपण त्याला त्या तपासण्या करण्याचा सल्ला देतो. बरोबर आहे. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सगळ्यांना सारख्याच तपासण्या कराव्या लागतील असं नाही. वैयक्तिक ज्याला ज्याची आवश्यकता आहे त्यांचा वयोगट, आजार, जसे तुम्ही काही घटक सांगितले त्याचा अभ्यास करून तुम्ही त्यांना सल्ला देता की तुम्ही या तपासण्या केल्या तुमचे जास्त फायदे, त्यांचं पॅकेज तयार करून देतो. म्हणजे आपण हे सर्व सरसकट सगळ्यांना एकसारखं नाही सांगत, त्यांच्या गरजेनुसार आपण त्यांना ते पॅकेज सांगतो. मग याच्यातला जो पुढचा प्रश्न जो त्याच्याशी संबंधित आहे की कुणाच्या कुठल्या टेस्ट करायच्या आणि साधारण खर्च किती होतो, खर्चाचा बरेचदा प्रश्न येतो याच्यामध्ये की साधारण खर्च किती असतो याचा. एकंदरीत काही त्रास नसलेला किंवा एक कमी वयोगटातला 20-30-40 वयोगटातला जो व्यक्ती आपल्याकडे येतो आणि त्याला ही तपासणी करायची असते तेव्हा त्याला बेसिक किंवा बेसिक प्लस हे पॅकेज दिलं जातं, ज्यामध्ये एक रुटीन रक्तलघवी तपासण्या, ॲनिमियाची, ब्लड शुगरची, कोलेस्ट्रॉलची तपासणी, अशा तपासण्या आणि एक ECG अशा पद्धतीचं पॅकेज दिलं जातं, ज्याचा की खर्च एक 2000 ते 3000च्या दरम्यान त्याचा खर्च असतो. बरोबर आहे. आणि वयोगट जर जास्ती असेल किंवा त्या रुग्णाला मधुमेह असेल किंवा त्याला अजून काही आजार असतील, हृदयाचे किंवा किडनीचे आजार असतील तर त्यांना त्या प्रकारचं ॲडिशनल पॅकेज जे देतो आपण, ज्याच्यामध्ये हेल्दी हार्ट पॅकेज एक आहे, सिनियर सिटीजन पॅकेज आहे. तर या पॅकेजचा एक अंदाजे खर्च 7 ते 8,000 रुपयाच्या दरम्यान येऊ शकतो. बरोबर आहे. पण कमलनयन बजाज रुग्णालय हे चॅरिटेबल हॉस्पिटल असल्यामुळे त्याचा पण खर्च हा कमीत कमी आहे. या सगळ्या तपासण्याचा खर्च सुद्धा आपण एकदम कमीत कमी घेतो बाकी कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे. दुसरं असं की या सगळ्या तपासण्या केल्यानंतर साधारण कुठल्या प्रकारच्या डॉक्टरांचा सल्ला किंवा मार्गदर्शन मिळू शकतं आणि त्या मार्गदर्शनामध्ये जीवनशैलीबद्दल मार्गदर्शन केलं जातं का? तर एकंदरीत रुग्णाचे हे सगळं हेल्थ चेकअपची प्रोसिजर 4 ते 5 तास याला लागतात जवळपास. हे सर्व झाल्यानंतर त्याची सगळं रिपोर्ट्स फाईल तयार झाल्यानंतर जनरल फिजिशियनचं आपल्याकडे त्याचं तपासणी झाल्यानंतर फिजिशियनतर्फे त्याला सल्ला दिला जातो. स्त्रियांमध्ये ॲडिशनल आपण स्त्रीरोग तज्ज्ञाला यामध्ये इन्व्हॉल्व करतो. आणि जर त्या रुग्णाला अजून काही हृदयाचे, किडनीचे काही आजार असतील तर आपल्या हॉस्पिटलमध्ये असलेले जे सुपर स्पेशलिस्ट तज्ज्ञ आहेत त्या विभागाच्या डॉक्टरांना त्यांची तपासणी, सल्ला, त्यांचं ओपिनियन घेतलं जातं. बरोबर. या माध्यमातून काय होतं की त्यांच्या सगळ्या तपासण्याचे जे काही निर्णय आलेले आहेत, निकष आलेले आहेत, त्याच्यातनं त्यांना परिपूर्ण सल्ला आणि मार्गदर्शन मिळू शकतं. दुसरं एक मला महत्त्वाचं विचारायचं की बरेचदा
रुग्णालयामध्ये रुग्ण येतात उपचारासाठी, पण प्रतिबंधक आरोग्य तपासणी करणारे व्यक्ती म्हणजे काही रुग्ण नव्हे, म्हणजे आज तरी त्यांना कुठला आजार नसतो, ती फक्त तपासणी करण्यासाठी आलेले असतात. तर त्यांची कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये काही वेगळ्या प्रकारची व्यवस्था आहे का त्यांची तपासणी करण्याची? रुग्णांपासून त्यांना काही वेगळेपणा आपण असा देतो का त्यांच्या तपासणीच्या? निश्चितच आपल्याकडे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करता एक सेपरेट डिपार्टमेंट, एक सेपरेट ओपीडीची जागा, त्यांचं ब्लड कलेक्शन, सॅम्पल कलेक्शन त्यांच्याकरता याच्याकरता सेपरेट स्टाफ आपल्याकडे असाइन केलेला आहे. बरोबर आहे. आणि निश्चितच सेपरेट एक डिपार्टमेंट आपल्याकडे अस्तित्वात आहे आणि त्याप्रमाणे त्यांना सेवा दिल्या जाते. बरोबर आहे. म्हणजे रुग्ण आणि तपासणी करण्यास येणारे सर्वसामान्य लोक यांचा एक वेगळा आपण सेक्शन किंवा वेगळा विभाग केलेला आहे, त्याच्यामुळे दोघं एकमेकांमध्ये मिक्स होत नाहीत किंवा समाविष्ट होत नाहीत. तर डॉक्टर मकरंद वैष्णव सरांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. तर सरांनी जसं सांगितलं तसं प्रत्येकानेच आपली आरोग्य तपासणी कुठलाही आजार न होता करून घेणं हे कधीही चांगलं. तर अशा प्रकारची ज्यांना आरोग्य तपासणी करायची इच्छा असेल तर कृपया कमलनयन बजाज रुग्णालयाशी संपर्क साधावा. सर, आपण आज इथे आलात त्याच्याबद्दल धन्यवाद. खूप महत्त्वाची माहिती दिली आपण. धन्यवाद. थँक्यू.